नमस्कार. तिला जपताना परिणिता आयुर्वेद या सदरामध्ये आम्ही विविध विषय मांडत असतो. त्याच्यामध्ये अनेक स्त्रिया आमच्याकडे परिणिता वुमन वेलनेस सेंटरमध्ये आणि वेदामृत चिकित्सालयामध्ये या थंडीच्या दिवसामध्ये कुणाची मानच जखडले, कुणाची कंबरच जखडले, कुणाची हाताची बोटच जखडलेत, कुणाचे कोपऱ्याचे सांधे, कुणाचे बावसे, खांदे जखडलेत, अशा विविध सांधे जखडलेत अशा स्वरूपाची कंप्लेंट घेऊन आमच्याकडे अनेक स्त्रिया येतात. आणि मग ते नुसते जखडत नाहीत, दुखत असतात. अनेक प्रकारची कामं त्या स्त्रियांना करायला अडचण येते. समोर वागता येत नाही, पोळ्या लाटता येत नाहीत, अनेक कामं आहेत. पाण्यामध्ये काही काम करायचं असेल, कपडे धुवायचे असतील तरी अनेक त्रासदायक गोष्टी होतात. खाली बसणं मुश्किल होतं. सकाळी सांधे इतके जखडलेले असतात की त्यांना अंथरुणातून उठणं मुश्किल होतं. अशा तक्रारींनी या स्त्रिया आपल्याकडे येतात आणि याच्या मागे कारण अनेक असतात. प्रत्येक स्त्रीला काय अगदी तो आमवात किंवा संधिवात आणि रुमेटॉइड आर्थरायटिसची टेस्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे असं नसतं. अनेक वेळेला या टेस्ट निगेटिव्ह असून सुद्धा स्त्रियांचे सांधे जखडणे, मान जखडणे असे त्रास स्त्रिया भोगत असतात. आणि या संबंधी खूप बारकाईने आम्हाला विचार करावा याच्यासाठी लागतो. या स्त्रियांना आम्हाला काही प्रकारचे स्वेब आहेत, काही प्रकारची तेलं आहेत, ती लावून शेकवायला लागतं किंवा ते सांधे गरम करावे लागतात. मग त्यांच्या मुवमेंट व्हायला लागतात. काही काही वेळेला 1-2 दिवसच शेकवून मग त्यांचे सांधे मोकळे होतात. एकदम त्या स्त्रीला हलकं वाटतं, कंबर मान मोकळी होते आणि मग ती आनंदी असते. आणि 4 दिवस झाले की पुन्हा तसंच जखडतं. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा ती स्त्री येते, पुन्हा शेकवायचं, पुन्हा तेल लावायचं, पुन्हा स्वेद द्यायचा, असं चालू असतं. आणि ही घटना या थंडीच्या दिवसामध्ये प्रकर्षाने जाणवते. मग किती वेळा या स्त्रियांना असं तेल लावायला लावणार किंवा शेकवावं लागणार, किती दिवस हे करायचं? तर या संबंधीचा प्रश्न मला सुद्धा खूप दिवस पडला होता. आणि याच्या मूळ कारणाकडे जाणं आणि त्याचा विचार करणं आणि तो लोकांसमोर मांडणं हे मला अतिशय जरुरी वाटलं, म्हणून हा व्हिडिओ. याचं कारण, यातल्या अनेक स्त्रियांना आम्ही खूप बारकाव्याने प्रश्न विचारले की तुम्ही नेमकं काय करता जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या कंप्लेंट्स निर्माण होतील. तर यातल्या मॅक्झिमम स्त्रियांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला सकाळी असं एक 6-6:30 वाजले की फिरायला जायची सवय आहे. मग आम्ही एक अर्धा तास तरी फिरून येतो. थंडी असते, आम्ही काय स्वेटर घालतो किंवा काय थंडीचं सामान वापरतो, पण आम्ही फिरून येतो आणि मग फिरून आलं की जास्त जखडतं. आता खरं तर मॉर्निंग वॉकला जाणे या संबंधी आपण रेडिओवर किंवा विविध माध्यमातून किंवा अनेक लोकांकडून आपल्या आरोग्यासाठी मॉर्निंग वॉकला जाणं चांगलं आहे असं ऐकत असतो. कुणाकडून सारखं हॅमरिंग झालं ना त्या मॉर्निंग वॉकचं की आपल्याला वाटतं वा, आपण आपलं स्थौल्य आहे, ओबेसिटी आहे, कोलेस्टेरॉल वाढलंय, शुगर वाढले, मग ती कमी करण्यासाठी आपण पण चालायला जायला पाहिजे. म्हणून मग यातल्या अनेक स्त्रिया या सकाळी अशा कोणी 5 वाजता, कोणी 6 वाजता हे उठून कडाक्याच्या थंडीतून गारठत वारा घेत, बाहेर दव असतं, धुकं असतं, त्याच्यामधून शुगर कमी करायचे, वजन कमी करायचे, चरबी कमी करायची म्हणून मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याचा फायदा किती होतो हे भगवान जाणे. पण या स्त्रिया त्यांचे एकतर गुडघे झिजवून घेतात, मग गुडघे दुखायला लागतात. काही स्त्रियांच्या पायांवर सूज येते, काही स्त्रियांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास असतो, त्यांचे पाय सुजतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपोजर, थंड गोष्टींना सामोरं गेल्यामुळे थंड हवेला यांचे मान, कंबर, सांधे हे जखडायला लागतात. आणि मग हे जखडले की मग दुखायला लागतात. त्यांच्या मुवमेंट, हालचाली या पुरेशा होत नाहीत. आणि मग हे दुखायला लागलं की मग त्या दुखीसाठी, ती सूज कमी करण्यासाठी औषध योजना, असं हे दुष्टचक्र चालू असतं. आणि अनेक स्त्रिया याच्या मागचं कारण लक्षात जर समजा घेऊ शकल्या तर मला मॉर्निंग वॉकला काही वाईट म्हणायचं नाही. सकाळच्या वेळेत जरूर फिरावं. आणि सकाळच्या वेळेत का, संध्याकाळच्या वेळेत सुद्धा फिरावं.
दिवसाकाठी मनाला प्रसन्न वाटण्यासाठी घरातून बंद खोलीतून बाहेर पडणं, मोकळी हवा घेणं, सूर्यप्रकाश घेणं हे आपल्या आरोग्यासाठी तेवढंच आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी सकाळी थंडीमध्ये गारठत बाहेर जाण्याचा अट्टहास नको. मॉर्निंग याचा अर्थ दुपारी 12 वाजेपर्यंत मॉर्निंगच आहे. तर करायला काय होय? या मॉर्निंग वॉक मध्ये सकाळी 5 वाजता 6 वाजता उठून गारठत जाण्यापेक्षा सकाळी लवकर उठावं. 6 वाजता समजा उठलं तर आपण आपली आंघोळ पंघोळ काही करायचे तर ते करून, ज्यांना शक्य असेल त्यांनी अंगाला आधी तेल लावून गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळ करून शरीराला जरा उष्णता पहिल्यांदा निर्माण करून द्यायची. शरीराला पहिल्यांदा गरम करायचंय, बॉडी वॉर्मिंग झाली पाहिजे. असं छान अभ्यंग करून मग आंघोळ केली. कुणाला भूक लागली असेल, सकाळी थंडीमध्ये भूक लागते, तर त्यांनी असं 8 साडेआठ वाजता थोडं खायला हरकत नाही, हलका आहार. आणि ते करून झाल्यानंतर 8 साडेआठ वाजता ऊन पडतं ना, या उन्हाच्या वेळेला व्हिटॅमिन डी पण मिळेल, शरीराला आवश्यक तेवढा शेकही मिळेल उन्हातून, आणि एक 10 मिनिटं 15 मिनिटं मनाला प्रसन्न वाटण्यासाठी, शरीरामध्ये ऊर्जा जरा खेळण्यासाठी एक 10-15 मिनिटं चालून यायला हरकत नाही. ज्याच्यामध्ये थोडा घाम पण आला पाहिजे, शरीराला उत्साह वाटला पाहिजे, हलकं वाटलं पाहिजे, मनाला, इंद्रियाला, हृदयाला सगळ्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. अशी व्यवस्था ही मॉर्निंग वॉक आहे. सकाळी उठून 5 वाजता गारठत, 6 वाजता गारठत दवामधून मॉर्निंग वॉकला जाण्यात काही अर्थ नाही. आता हे कुणाला चालेल? ज्या गोष्टी आता मी मगाशी सगळा जो उपदेश केला, ज्या टिप्स दिल्या, त्या वय वर्ष 40 आहे, 45 आहे, 50 आहे, अशा ज्या वयाच्या स्त्रिया, शुगर वाढले, कोलेस्टेरॉल वाढले म्हणून ज्या फिरायला जातात ना, त्यांच्यासाठी आहे. ज्या मुलांना वय वर्ष 20 आहे, 25 आहे, पोलिसांमध्ये भरती करायचे, मिलिटरीमध्ये भरती करायचे, जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हा नियम नाहीये. त्यांनी सकाळी 5 वाजता उठावं, त्यांचं सगळं आटपावं आणि थंडी, वारा, ऊन, पाऊस याच्यामध्ये सर्व नैसर्गिक अनुकूल प्रतिकूल सगळ्या स्थितीमध्ये उत्तम प्रकारचा व्यायाम करावा. त्यांच्या शरीराची ती गरज आहे, ती उष्णता, ऊर्जा त्यांच्या शरीरामध्ये आहे. तिला योग्य वाट, योग्य मिळणं आवश्यक आहे. त्यांचं शरीर तेवढं सुदृढ बनणं आवश्यक आहे, म्हणून त्याने फिरायला हरकत नाही. पण वय वर्ष 40, 45, 50 अशी वय झालेल्या पुढे स्त्रियांनी, मुख्यतः स्त्रियांनी का, पुरुषांनी का बरं नाही चालेल? तर पुरुषांना या प्रकारचा वारा, थंडी, ऊन, पाऊस याचा देह स्त्रियांचा तुलनेने सुकुमार आहे. आयुर्वेद काय सांगतो की स्त्री, लहान मुलं ही शरीराने सुकुमार आहेत, तर यांना थोडं जपलं पाहिजे. आणि पुरुषांनी या बाबतीत थोडं दृढ असणंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे एखादा समजा माणूस सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता उठून जर समजा एखादा पुरुष माणूस मॉर्निंग वॉकला जात असेल तर त्याला मी फारसं नाही म्हणेन असं नाही. पण एखादी स्त्री जर समजा सकाळी 6 वाजता गारठत 6 वाजता जर जाते तर तिला मी नक्कीच एवढ्या सकाळी गारठत तू मॉर्निंग वॉकला जाऊ नको असाच सल्ला आमच्या पेशंटना देतो. आणि हा सल्ला दिल्यानंतर वारंवार या स्त्रियांना जे सकाळी उठून जे शेकायला यायला लागतं अभ्यंग स्वेद घेण्यासाठी, त्यांची मग तीव्रता, स्नायू जखडणे, ते स्नायू दुखणे हे कमी व्हायला लागतात. पण त्याच्यासाठी सकाळचा मॉर्निंग वॉक याला कुठेतरी बंद घालून, तो पूर्णतः बंद करायला नकोय. एक 10 मिनिटं चालावं. का? त्यांनी एक थोडी भूक लागते, अन्न पचन सुधारतं, जरा गॅसेस जे आहेत त्या वायूचं अनुलोमन होतं, स्वच्छ छान ढेकर येऊन जाणे किंवा अधोमार्गाने वायू पास होऊन जाणे ही शरीराच्या पचन संस्थेसाठी आवश्यक गोष्ट असते. ती यातून साधली तर मलांचं प्रवर्तन, मलप्रवर्तन, पोट साफ होणे याच्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. चालणे या क्रियेला ना नाहीये. अगदी नाश्ता झालेला असो, दुपारचं जेवण झालेलं असो, संध्याकाळचं जेवण झालेलं असो, शतपावली घालणे ही सुद्धा क्रिया आवश्यक आहे, चालणंच आहे. पण त्याच्यामध्ये शरीराला फार दमवून टाकून 5-5 किलोमीटर माणसं चालत जातात थंडीमधून किंवा अन्य सुद्धा ऋतूमध्ये, ते एवढं शरीराला झिजवून घेण्याचं कारण नाही. कारण आवश्यक त्या ठिकाणी आडवं झोपून तुमच्या गुडघ्यांना किंवा स्नायूंना तुम्ही व्यायाम द्या, पण शरीराला फार न झिजवता, शरीराला न कष्टवता. ज्या ठिकाणी चरबी साचले
त्या ठिकाणी काही व्यायामच घडत नाही आणि उगाच बिचारे गुडघे मात्र झिजत राहतात आणि मग गुडघेदुखी घेऊन आमच्याकडे पेशंट येतात. तर मला प्राधान्याने या प्रकारचे जे रुग्ण आहेत त्यांना, किंवा रुग्ण नाहीयेत त्यांना सुद्धा एक सल्ला द्यायचा आहे, किंवा सकाळी थंडीतून गारठत मॉर्निंग वॉकला जाऊ नका. तुमची सगळी कामं आटपा आणि 8, 8:30, 9ला किंवा संध्याकाळच्या वेळेत असं एक 4-5 वाजता जरा थोडी ऊन कमी झाल्यावर मग तुम्ही मॉर्निंग वॉकचा आनंद घ्या आणि आरोग्यपूर्ण असं जीवन जगा. धन्यवाद.